नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आजची नवीन अपडेट आली आहे। ती अपडेट पेन्शनधारकांसाठी आहे। ती अपडेट काय आहे हे सविस्तरपणे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता आजची बातमी आपण सविस्तरपणे इथे बघूयात। इथे बघा मित्रांनो, हेडलाईन, पेन्शनधारकांसाठी सुप्रीम कोर्टाचा आदेश। पेन्शनधारकांच्या हितासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे किंवा या अंतर्गत त्यांना पेन्शनचा लाभ मिळेल। याशिवाय करारादरम्यान दिल्या जाणाऱ्या सेवेची पेन्शनमध्ये गणना केली जाईल आणि त्याचा लाभ पेन्शनधारकांना दिला जाईल। सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला 4 महिन्यांसाठी लाभ देण्याचे आदेश दिले आहेत। तर पुढे बघा, कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। या अंतर्गत आता सर्वोच्च न्यायालयाने कंत्राटी किंवा पेन्शनमध्ये मोजण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला मान्यता दिली आहे। त्याचा लाभ कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। करारामध्ये प्रदान केलेली सेवा पेन्शनांसाठी मोजली जाईल। सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर लाखो कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांना त्यांचा लाभ मिळणार आहे। सुप्रीम कोर्टाने हिमाचल सरकारला 4 महिन्यात लाभ देण्याचे आदेश दिले आहेत। या खटल्याची सुनावणी करताना पेन्शनसाठी कंत्राटी सेवा मोजण्याचा निर्णय पूर्णपणे योग्य असल्याचे सांगण्यात आले। सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळणार आहे। तर पुढे बघा, या निर्णयामुळे कंत्राटी सेवा पेन्शनसाठीही मोजली जाणार आहे। किमान पेन्शनसाठी कमी होती त्यांनाही आता वाढीव पेन्शनचा लाभ मिळणार आहे। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रवींद्र भट्ट आणि अरविंद कुमार यांच्या खंडपीठाने राज्य सरकारचे अपील फेटाळून लावले आहे। सुनावणी अंती सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत की जे कर्मचारी 2003 पूर्वी करारावर होते आणि 2003 नंतर त्यांना नियमितीकरणाचा लाभ देण्यात आला आहे, अशा सर्व कर्मचाऱ्यांकडून पर्याय घेण्यात यावा। त्यानंतर लगेचच त्यांची पेन्शन निश्चित करण्यात यावी आणि संपूर्ण प्रक्रिया 4 महिन्यात पूर्ण करावी, असे आदेश आले आहे। तर इथे पुढे बघा, वास्तविक 26 डिसेंबर 2019 रोजी उच्च न्यायालयाने वरिष्ठ न्यायाधीश तरलोकसिंह चौहान आणि बरोवालिया यांच्या खंडपीठाने आयुर्वेदिक डॉक्टरांच्या विधवा शीला देवी यांच्या याचिकेवर पेन्शनमध्ये कंत्राटी सेवा जोडण्याचा निर्णय दिला। हायकोर्टाने दिलेल्या निर्णयात आयुष्याच्या सुखाच्या दिवसात कमी पगारात कंत्राटी पद्धतीने दिल्या जाणाऱ्या सेवेचा फायदा राज्य सरकारने केल्याचे म्हटले होते। अशा स्थितीत या कालावधीत दिलेल्या सेवेची पेन्शनसाठी मोजणी न करणे हे राज्य सरकारच्या अनुचित व्यवसाय पद्धती दर्शवते। तर पुढे बघा, इथे याचिकाकर्त्यांच्या पतीने पेन्शनसाठी कंत्राटी पद्धतीने दिलेल्या सेवेची मोजणी करणे म्हणजेच उच्च न्यायालयाला न्याय वाटले आहे, त्यासाठीचे आदेशही काढण्यात आले। अशा स्थितीत निवृत्तीवेतनासाठी कंत्राटी सेवा मोजावी लागणार होती। तर जाणून घ्या हिमाचल कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस पेन्शनमध्ये निश्चितीबाबत काय प्रकरण होते। 2009 मध्ये आयुर्वेदिक औषध पदासाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात आले होते। याचिकाकर्त्या पतीचे 23 जानेवारी 2011 रोजी निधन झाले। तर निवृत्तीवेतनासाठी याचिकाकर्त्यांच्या वतीने राज्य सरकारांकडे अर्ज करण्यात आला होता। निवृत्तीवेतनासाठी कंत्राटी सेवा मोजता येणार नाही असा युक्तिवाद करून राज्य सरकारने अर्ज फेटाळला होता। उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाच्या मान्यतेची याचिकाकर्ते व इतर कर्मचारी ही झाली आजची महत्त्वाची अपडेट। आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील व अशाच प्रकारचे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।